नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्र, बंगालचा उपसागर आणि अरब समुद्र या दोन्हीच्या टोकावर एक लो प्रेशर असे एक चक्रवात दाब चक्रीवादळ तयार झालं आहे आणि त्या प्रभावामुळे महाराष्ट्रात आणि कर्नाटक तसेच चेन्नई या ठिकाणी पाऊस पडणार आहे. महाराष्ट्रात मोजक्याच जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. हे मोजके जिल्हे एकदम मोजके जिल्हे आहेत. तरी बाकी इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काळजी करण्यासारखे कारण नाही. कारण पाऊस हा फक्त 2-4 जिल्ह्यांमध्येच आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये वातावरण हे ढगाळ राहणार आहे. शेतकरी मित्र, या चक्रीवादळ जे लो प्रेशर 2 टोका तयार झाला आहे याचा प्रभाव कर्नाटक आणि तेलंगणा तसेच तामिळनाडू या भागामध्ये जास्त होणार आहे. त्याचा प्रभाव हा महाराष्ट्रात सोलापूर, सांगली या भागामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सोलापूर, सांगली, अकलूज या भागामध्ये आणि इतर ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहणार आहे. जवळजवळ लातूरच्या काही भागामध्ये पाऊस पडणार आहे. लातूर, बीड, अहमदनगर, नांदेड, संभाजीनगर, लोणार, पुसद, जळगाव, मालेगाव, खंडवा या भागामध्ये वातावरण हे पूर्ण ढगाळ राहणार आहे. 14 तारखेला बरेचसे ढगाळ राहणार, बऱ्याचशा प्रमाणात ढगाळ राहणार आहे. पण पाऊस पडण्याचा अंदाज फक्त शेतकरी मित्र अकलूज, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर या भागामध्ये 14 तारखेला आहे 10 वाजेपर्यंत आणि 15 तारखेला देखील वातावरण हे ढगाळच राहणार आहे शेतकरी मित्र. 15 तारखेला अहमदनगर, बीडचा काही भाग, पुणे, सातारा या भागामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच नाशिक, मालेगाव, नंदुरबार या ठिकाणी वातावरण ढगाळ राहणार आहे 15 तारखेला आणि पावसाचे प्रमाण हे फक्त मोजक्या जिल्ह्यामध्ये आहे. इतर जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे. 16 तारखेला देखील वातावरण ढगाळ राहणार आहे शेतकरी मित्र आणि 16 तारखेला देखील पाऊस हा पुणे, सातारा, अकलूज, सांगली या भागामध्येच पावसाचे नॉर्मल पाऊस पडणार आहे. शिडकाव पडण्याचा अंदाज आहे आणि शेतकरी मित्र, थंडीत वाढ ही 19 तारखेपासून थंडीत वाढ होणार आहे. शेतकरी मित्र, 19 तारखेपासून 18 अंश ते 17 अंश सेल्सिअस तापमान हे अकलूज, सातारा, बीड, लातूर, सोलापूर या भागामध्ये राहणार आहे आणि 19 तारखेपासून थंडीची चांगली चावल लागणार आहे. तसेच खंडवा, अमरावती या भागामध्ये थंडीचे प्रमाण हे जास्त राहणार आहे. लोणार या भागामध्ये थंडीचे प्रमाण जास्त राहणार आहे. तेथील तापमान हे सकाळचे 4 ते 5च्या टायमाचे तापमान हे 15 ते 16 अंश सेल्सिअस राहणार आहे आणि शेतकरी मित्र 20-21 तारखेपासून कडाक्याची थंडीला सुरुवात होणार आहे. एकदम अति कडाक्याची थंडी 21 तारखेपासून होणार आहे सुरुवात. तर शेतकरी मित्र 20 तारखेला 15 ते 17 अंश सेल्सिअस तापमान हे सकाळचे 3 ते 5 वाजेपर्यंतचे राहणार आहे. त्यामुळे थंडीत वाढी एकदम जोरदार राहणार आहे आणि सकाळी 7 वाजेपर्यंत थंडी जास्त जाणवणार आहे. सकाळी 7 वाजेपर्यंत. तरी शेतकरी मित्र 20-21 पासून थंडीमध्ये जास्त वाढ होणार आहे. तरी आपण आपल्या पिकाची काळजी घ्या. आणि शेतकरी मित्र, दुपारी उन्हाचा चटका जाणवणार आहे. दुपारच्या टायमाला ऊन हे चांगले, तापमान हे चांगले राहणार आहे. 29 ते 30 अंश सेल्सिअस असे राहणार आहे. नाशिक, संभाजीनगर, बीड, नांदेड, लोणार, अकोला, जळगाव, नागपूर या भागामध्ये टेम्परेचरचे प्रमाण हे दुपारच्या टायमाला चांगले राहणार आहे आणि सोलापूर, सांगली, पुणे या भागामध्ये टेम्परेचर मध्यम राहणार आहे आणि सांगली, कोल्हापूर या ठिकाणी एकदम टेम्परेचर हे दुपारचे कमी राहणार आहे आणि थंडीत वाढ ही 19 तारखेपासून एकदम जोरात अशी राहणार आहे. तरी शेतकरी मित्र, अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.